मी मोनिका, एका मुलाची आई. माझं आयुष्य जसं दिसत होतं तितकं सोपं नव्हतं. गरिबीत दिवस काढत मी एकटीच माझ्या मुलाला सांभाळत होती. सुंदर दिसणं हा माझा गुन्हा बनला होता. जिथे मी घरकाम करायचे तिथेच माझा मालक समीर माझ्या शरीराकडे विचित्र नजरेनं बघायचा. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, पण मी दुर्लक्ष करत राहिले. माझं काम आणि माझ्या मुलाचं संगोपन याशिवाय काहीही महत्त्वाचं नव्हतं. एके दिवशी समीर साहेबांनी मला त्याच्या मोठ्या गाडीत बसवलं. मी आधी घाबरले होते, पण त्यांचा आग्रह पाहून मी गाडीत बसले. आम्ही शहराच्या बाहेर एका निर्जन ठिकाणी पोहोचलो. गाडी थांबल्यानंतर समीरने मला शांतपणे विचारलं, मोनिका, तुला एक गोष्ट सांगायची आहे, पण आधी मला माझ्या मनाचं ओझं हलकं करू दे. मी गोंधळले होते. तो पुढे म्हणाला, तू खूप काही सहन केलं आहेस, पण मी आज तुला सांगणार आहे की माझंही आयुष्य सोपं नाही. मी एकटा आहे, माझ्या जुळ्या मुलांना घेऊन. मी त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. तो म्हणाला, माझ्या बायकोने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतरच तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून मी एकटाच आहे, पण आता मला वाटतं की या मुलांसाठी योग्य आई मिळाली आहे. मी भावूक झाले. त्याचे शब्द मला सुन्न करत होते. समीरने हळूच माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, मोनिका, मला वाटतं की तूच त्याची खरी आई होऊ शकतेस. मी तुझा आदर करतो आणि तुला कोणतीही अडचण येऊ देणार नाही. त्याचं बोलणं मला समजत नव्हतं. माझं मन अनेक प्रश्नांनी भरलं होतं. तो पुढे म्हणाला, तू मला लगेच उत्तर देऊ नकोस, पण माझ्या मुलांसाठी विचार कर. त्यांना आईची गरज आहे. त्या दिवशीचा प्रवास माझ्या मनात नवीन उलटपालट घडून गेला. त्या दिवशी समीरने मला गाडीतून घरी सोडलं, पण माझ्या मनात विचाराचं काहूर माजलं होतं. त्याचं बोलणं मनातून जाईना. तूच माझ्या मुलांसाठी योग्य आई होऊ शकतेस, हा त्याचा आवाज माझ्या कानात घुमत राहिला. मी एका गरीब झोपडपट्टीत राहत होते. माझा मुलगा रोहन माझं जग होतं. त्याला वाढवण्यासाठी मी जे काही करू शकते ते मी करत होते, पण समीरने दिलेली ती अनपेक्षित जबाबदारी आणि प्रस्ताव मला सतावत होती. मी विचार करत होते, समीरचं बोलणं खरं असेल का? त्याला माझ्या रूपात मुलांसाठी आई दिसते की त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं आहे. दुसऱ्या दिवशी कामावर गेले तेव्हा समीर साहेब शांत होते. त्यांनी कालच्या चर्चेचा काहीच उल्लेख केला नाही, पण मला वाटलं की त्यांच्या मनात असं बरंच काही दडलेलं आहे. त्या दिवशी त्यांनी मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी सांगितलं. मी जुळ्या मुलांना पहिल्यांदाच जवळून पाहिलं. त्यांचं निरागस चेहरे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. ते खूप गोंडस आणि आनंदी दिसत होते, पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी पोकळी होती. जणू आईची उणीव त्यांच्या जीवनात खोलवर होती. मुलांपैकी एक आर्यन माझ्या हाताला धरून म्हणाला, ताई, तुम्ही आमच्यासोबत खेळाल का? मी हसून मान हलवली आणि त्यांच्यासोबत खेळू लागले. त्या निरागस मुलांशी बोलताना मला जाणवलं की त्यांना केवळ प्रेम आणि आपुलकीची गरज आहे. त्या दिवशी माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम जागं झालं, पण घरी परतल्यावर मी पुन्हा विचारात पडले. मी एक गरीब बाई आहे, एका मुलाची आई आहे. त्यांची आई बनून समीरच्या घरात राहणं योग्य आहे का? माझ्या मुलाला यातून काय मिळेल? मी त्याचं भवितव्य विसरू शकते का? रात्री उशिरापर्यंत विचार करत बसली. एकीकडे समीरचा आदर आणि प्रेम, दुसरीकडे माझ्या स्वतःच्या मुलाचं आयुष्य. निर्णय घेणं खूप कठीण होतं. त्या रात्री मी माझ्या मुलांना मिठीत घेतलं आणि रडू लागले. पुढच्या दिवशी समीरने मला काम करताना विचारलं, मोनिका, तुला काही उत्तर सापडलं का? मी तुझ्यावर दबाव आणणार नाही, पण मला फक्त तुला आणि मुलांना सुख द्यायचं आहे. त्यांच्या शब्दांनी माझ्या मनात किंचित विश्वास निर्माण झाला, पण निर्णय अजून बाकी होता. त्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं माझ्या हृदयाच्या जवळच वाटत होतं.
पण मी स्वतःच्या मुलासाठी योग्य निर्णय घेतला पाहिजे हेही मला ठाऊक होतं. मी समीरला म्हणाले, साहेब मला थोडा वेळ द्या, मी काही दिवसात उत्तर देईन. समीरने फक्त हसून मान हलवली, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी आशा दिसत होती. आता मला विचार करायचं होतं, हा नवा प्रवास सुरू करायचा की नाही. त्या रात्री मी शांत झोपू शकले नाही. समीरच्या मुलांचे गोंडस चेहरे माझ्या डोळ्यासमोर सतत येत होते. आर्यनने विचारलेला तो प्रश्न, ताई तुम्ही आमच्यासोबत खेळाल का, मनात पुन्हा पुन्हा घुमत राहिला. त्या दोन निरागस जीवांना खरोखरच आईची गरज होती. आणि समीरच्या शब्दांनी माझ्या मनात एक नवीन विचार रुजवला होता. दुसऱ्या दिवशी कामावर पोचल्यानंतर समीर मला पाहत म्हणाला, मोनिका तुला वेळ हवंय हे मला कळतं, पण मुलांना तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडतं. तू दिले तरी खूप आहे. मी हसत होकार दिला. काम आटोपल्यावर समीरच्या जुळ्या मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी गेले. त्या दिवशी मी त्यांच्यासोबत खेळले, त्यांना गोष्टी सांगितल्या. मुलं खूप आनंदी दिसत होती आणि त्यांच्या हसण्यात मला माझ्या निर्णयाचा सूर मिळत होता. मुलांपैकी छोट्या आदित्यने अचानक विचारलं, ताई आमची आई परत का येत नाही. तो प्रश्न ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी शांतपणे त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले, तुझी आई देवांकडे गेली आहे, पण ती नेहमी तुझ्यावरच प्रेम करेल. त्याने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, मग तुम्ही आमच्या आईसारखं राहाल का. तुम्ही खूप छान आहात. त्या शब्दांनी माझ्या मनावर खोल परिणाम झाला. मला कळत होतं की त्या मुलांना मी आई म्हणून स्वीकारलं तर मी त्यांना एक नवं आयुष्य देऊ शकेन. पण माझ्या स्वतःच्या मुलाचा विचार मनातून जात नव्हता. मी माझ्या मुलांसाठी हा निर्णय योग्य आहे का हे समजून घ्यायला हवं होतं. घरी गेल्यावर मी रोहनशी बोलायचं ठरवलं. मी त्याला विचारलं, बाबा तुला एखादं भाऊ बहीण हवंय का. रोहन आनंदाने म्हणाला, हो आई, मला नेहमी वाटायचं की मला कोणाशी तरी खेळता आलं असतं. त्याच्या उत्तरानं माझ्या मनाला थोडंसं धैर्य मिळालं. पण निर्णय घेण्याआधी मला समीरबद्दल खात्री करून घ्यायची होती. तो माझा आदर करेल का, माझ्या मुलाला त्याचं स्थान देईल का, हे महत्त्वाचं होतं. दुसऱ्या दिवशी मी समीरशी बोलायचं ठरवलं. मी त्याला म्हणाले, साहेब तुमचं म्हणणं मला पटतंय, पण मला काही अटी आहेत. माझ्या मुलाला तुम्ही तुमच्या मुला इतकं प्रेम द्याल का. समीर गंभीरपणे म्हणाला, मोनिका तुझा मुलगा रोहन आत्ता माझ्या मुलांसारखाच असेल. त्याला कधीही कमी वाटणार नाही. मी तुझा प्रत्येक निर्णयाचा आदर करीन. त्याच्या शब्दांनी मला दिलासा मिळाला, पण मला अजूनही वेळ हवा होता. त्या मुलाचं हसू माझ्या मनात खुणावत होतं आणि समीरचा विश्वास मला निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करत होता. तो दिवस माझ्या आयुष्याला नवं वळण देणारा ठरणार होता. दुसऱ्या दिवशी समीरच्या घरात आलेल्या जुळ्या मुलांना पाहताना मला एक अनोखं शांतीचं व तसंच दुःखही वाटत होतं. त्याच्या निरागस चेहऱ्यावरून त्यांना काहीतरी सापडावं अशी भावना माझ्या हृदयात रुतली होती. मी त्यांचं प्रेम स्वीकारायला तयार होतो, पण माझ्या भूतकाळातील वेदनांचा विचार करताच ते खूप कठीण होतं. मी स्वतःच्या आयुष्यात काही निर्णय घेतले होते जेणेकरून मी व माझ्या मुलाला एका चांगल्या जीवनाचा मार्ग दिसावा. एकट्या आईने संपूर्ण कुटुंबाचा भार पेलवणे हे मला खूप कठीण जाऊ होतं. माझ्या भूतकाळाच्या वेदनांच्या आठवणींनी मी जणू अंधाराच्या गाभ्यात अडकले होते. आयुष्याच्या एका वळणावर मी एका व्यक्तीसोबत असलेल्या निराशा, नात्यातील असहमतींना तोंड दिलं होतं. माझ्या प्रेमाच्या किल्ल्यांमध्ये अनेक जखमा होत्या ज्या वेळोवेळी मला थांबवायला लावत होत्या. एकच प्रेम समजून घेतलं, मात्र इतराचं काही महत्त्व नसतं. समीरचा विश्वास, त्याचा प्रेमळपणा आणि त्या जुळ्या मुलांची भोळी आशा मला एक नवा दृष्टिकोन देत होती. ताई तुम्ही आमच्यासोबत खेळाल का, या शब्दांनी मला विचारात टाकलं होतं. परंतु माझ्या भूतकाळातील जखमा, त्या वेदनांचा पिंजरा अजूनही मला सापडला होता. त्यावेळी मी खूप विचार केला. मला जाणवलं की मी केवळ स्वतःसाठीच नाही तर माझ्या मुलांसाठी निर्णय घेणं आवश्यक होतं. मी एकाकी आहे, पण काही वेळा स्वतःच्या गरजा आणि इतरांच्या भल्यासाठी एकच जीवन बघणं आवश्यक असतं. दुसऱ्या दिवशी मी समीरला सांगितलं,
साहेब, मला विचार करण्यासाठी अजून वेळ पाहिजे. माझ्या भूतकाळाचा छायाचित्र माझ्या मनावर आहे आणि मला त्यावर मात करायचं आहे. समीर हसून म्हणाला, तुम्ही वेळ घ्या मोनिका. मला तुमच्या प्रत्येक निर्णयाचा आदर आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. माझ्या भूतकाळाचे आणि समीरच्या विश्वासाचे भार एकाच वेळी माझ्यावर पडले होते. मी समोरच्या भविष्यात जाऊन नव्या आयुष्याची सुरुवात करणार होते. पण माझ्यासाठी मी जुने वेदनांचे जखमेचे व्रण विसरून नवा मार्ग निवडायचा होता. आता एक गोष्ट शिल्लक होती. मी आणि माझा मुलगा, आम्ही एक नवा कुटुंब बनवणार होतो. सप्टेंबरचा गारवा हळूहळू उचलत होता आणि समीरच्या घरात कुटुंबाच्या नवीन सदस्याची कल्पना माझ्या मनात अजून एक प्रश्न उभा करत होती. त्याच्या शब्दांनी मला शांततेचं एक नवीन आश्वासन दिलं होतं. पण त्याच वेळी माझ्या मनात एक भीतीही होती. मला विश्वास ठेवण्यास तयार असलेल्या समीरवर आणि त्या जुळ्या मुलांवर कसे प्रेम करायचं हेही मला माहीत नव्हतं. माझ्या मुलाचा विचार करत त्याच्या मनात विचारांच्या अंधाराला दूर करणं गरजेचं होतं. मला तसं वाटलं की त्याने समीरच्या घरात स्वतःला जणू सापडलं पाहिजे. पण मला त्या स्थान स्पष्ट करायला लागणार होतं. त्या दिवशी समीरने मला आपल्या मुलांसोबत अधिक वेळ घालवण्याची सूचना दिली. मी जरा संकोच करत त्यांना एकत्र खेळायला सुरुवात केली. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांमध्ये त्यांना विश्वास देणाऱ्या वागण्यात मला माझ्या भावी कुटुंबाच्या संकल्पनांचा आधार मिळाला. मी आई बनण्याचा अनुभव घेत होती हे खरे होते, पण ते काही वेळेस कठीण आणि गोंधळलेलं होतं. रात्री जेव्हा समीर मला गाडीत घेऊन जात होता तेव्हा त्याने मला पुन्हा विचारलं, मोनिका, तुम्हाला अजून काही विचारायचं आहे का? त्याच्या या प्रश्नावर मी थोडे श्वास घेतले आणि मनाशी ठरवलं की हो, मी तयार आहे. माझ्या मनातील शंका थोड्याच वेळात लप्त होऊ लागल्या. समीरच्या घरात आणि त्याच्या कुटुंबात सामील होण्यासाठी मला एक नवा अध्याय सुरू करायला हवं होतं. त्याच्या गाडीतून जाऊन घरात पोचल्यावर समीरने मला जुळ्या मुलांसोबत रात्र घालवण्याची ऑफर दिली. तरीही एक गोष्ट मात्र तशीच होती. मी अजूनही ती जखम विसरू शकले नव्हते. माझ्या भूतकाळातील आठवणीमध्ये मी जरी एक नवीन सुरुवात करत असेल तरी ती भूतपूर्व वेदना कायमची सोडून देणं कठीण होतं. त्यासाठी मी माझ्या मनाच्या गाभ्यात विचार करत राहिले. माझ्या मुलाला सोडून देणं हे एक मोठं पाऊल असं मला वाटत होतं, पण त्याचं भविष्य, त्याच्या यशस्वी भविष्यासाठी मी या सर्व गोष्टी सामील होणार होते. समीरच्या मुलांसोबत खेळताना त्याचा निरागस चेहरा आणि ते आनंदी होते आणि माझ्या मनात एक शांती येत होती. मी दिलेल्या वेळेवर माझं जीवन नवी दिशा घेणार होतं. त्याच वेळी मला एक गोष्ट स्पष्ट होऊ लागली. या नव्या आयुष्यात कुटुंबाच्या प्रेमापासून आणि त्याच्या विश्वासापासून काही गोष्टी मोजायला हवी होत्या. शेवटी माझ्या मुलांसाठी मी एक निर्णय घेतला होता. आता मला समीरच्या मुलांसाठी प्रेम देणं आवश्यक होतं. समीरच्या घरात राहून काही दिवस झाले होते. जुळ्या मुलांच्या चेहऱ्यावर खूप प्रेम आणि विश्वास पाहून मला असे वाटले होते की त्यांना काहीतरी भरपूर देण्याची वेळ आली आहे. त्यांचा आनंद, त्यांच्या निरागसतेनं मला एक नवा धडा शिकायला मिळत होता. मला माझ्या समीरच्या घरात आणल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक नवा उत्साह दिसला. त्याने त्याच्या नवीन भावाची ओळख करून घेतली आणि त्यांच्याबरोबर खेळायला सुरुवात केली. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावरून मला जाणवलं की एक आई म्हणून मी काहीतरी योग्य निर्णय घेतला आहे. समीरने देखील मुलांच्या बाबतीत मला कधीही कमी पडू दिलं नाही. त्याने मला आणि मुलांना एकाच घरातील सामील करून घेतलं. त्यामुळे मला त्यांचं प्रेम आणि विश्वास स्पष्ट झाला. त्याच्या या कृतीतून मी त्याला नवा दृष्टिकोन दिला. दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र आले आणि चांगल्या प्रकारे जेवायला बसले. समीरने मुलांना हसवण्यासाठी मजेदार गोष्टी सांगितल्या आणि मला त्याच्याबरोबर हसताना त्याच्या भावनांमध्ये एक वास्तविक प्रेम पाहायला मिळालं. माझ्या मनात एकच विचार रेंगाळत होता. कधीही जीवनात तडजोड करत असताना आपल्याला ज्या गोष्टीची खूप गरज असते त्या कधी ओळखता येत नाही. पण आता मी ओळखली होती की प्रेम आणि आपुलकीतून जीवन बदलता येतं. समीरने माझ्याशी गप्पा मारताना मला सांगितलं, मोनिका, माझ्या मुलांना आईचा प्रेम आणि आधार देण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि तू मला जो विश्वास दिलास त्याबद्दल मी तुझा आदर करतो. त्यांचे शब्द मनाशी ठरवले होते.
समीर माझ्या विश्वासाने नवा वळण घेत होता आणि मी त्याच्या कुटुंबाचा एक भाग बनले होते. माझ्या मुलाचं आणि माझ्या भवितव्य निश्चित करण्याची वेळ आली होती. त्याने त्याच्या भावासोबत जणू एक नवीन कुटुंब निर्माण केलं होतं आणि आता त्याच्या चेहऱ्यावर प्रेम आणि आनंदाचा रंग होता, जो कधीही त्याच्या आयुष्यात दिसला नव्हता. माझ्या कुटुंबासाठी मीही नवा वळण घेतलं होतं. काही गोष्टींमध्ये दुःख होतं, पण त्याचवेळी मी एक नवीन विश्वास शोधत होतो. आता एक गोष्ट स्पष्ट होती, समीर आणि त्यांची मुलं माझ्या जीवनात एक नवीन रंग घालणार होते. मी या नवीन सुरुवातीला स्वीकारण्यास तयार होते. समीरच्या घरात मी नवीन जीवनाची सुरुवात केली होती. जुन्या मुलांच्या हसण्या चेहऱ्यांमध्ये, त्यांच्या निरागतेतून मी एक नवं प्रोत्साहन मिळवत होतो. मला कधीही असं वाटलं नव्हतं की अजूनही या मुलांना आपलं मानून त्यांच्याशी हसत बोलू शकतो, पण त्यांच्याशी मी एक वेगळीच जुळवणी तयार केली होती. त्यांच्या हरवलेल्या वडिलांची आणि आईची आठवण कायम त्यांच्या मनात होती, पण मी त्यांच्या आयुष्यात प्रेमाने प्रवेश केला. समीरने ते साकारायला मदत केली होती आणि यामुळे मला तिथं घालवलेले प्रत्येक क्षण खूप खास वाटत होते. माझ्या मुलाला देखील याच घरात आणल्यावर त्याला कुटुंबाचा आधार मिळाला. रोहन माझा मुलगा जरा अलीकडे काही ताणतणावांमध्ये असला तरी समीरच्या कुटुंबातील प्रेमामुळे त्याच्या चेहऱ्यावर थोडा उजळलेला रंग दिसू लागला. समीरला समजून घ्यायला लागलं की माझ्या कुटुंबाच्या बाबतीत त्याचा भाग असावा. मी आणि समीर दोघांनीही एकमेकांच्या गोष्टी समजून घेतल्या आणि या सर्वांच्या विचारांमध्ये एक प्रकारचा समतोल साधला गेला. आणि काही वेळाने एक घटना घडली. समीरच्या मुलांचा एक मोठा लहानसा कुटुंबप्रमुखाच्या सोहळ्यात सहभाग होता. तेव्हा समीरने मला एक संधी दिली. त्याने मला सांगितले, मोनिका, मी तुझ्या गोष्टीसाठी नेहमी समर्थ देईल आणि तू मुलाच्या भविष्यासाठी आम्ही एकत्र काम करू. माझ्या मनात काही शंका होत्या. तिथे उभे राहून मी समीरच्या शब्दांमध्ये दिलासा शोधला. मला सांगता येईल की समीरने जे दिलं ते नेहमीच प्रेम आणि काळजीचा ठाव असतो. कुटुंबाच्या सर्व सदस्यांमध्ये एक नवा समतोल निर्माण झाला होता. मी आणि समीर दोघांनीही एकमेकांना पूरक असं जीवन दिलं होतं. माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर जो हसू होता तो मला विश्वास देत होता की मी योग्य निर्णय घेतला. त्या हसऱ्या चेहऱ्यांमध्ये मी आणि समीर एकत्र या संसारात नवीन सुरुवात करत होतो. माझ्या कुटुंबाचा निर्णय माझ्या आयुष्याचा सर्वोत्तम अनुभवांपैकी एक ठरला. आता एक नवन वळण घेतलेल्या या कुटुंबाला पुढे एकत्र कसे जाऊ आणि एकमेकांसोबत कसे वाढवायचं याचा मार्ग दिसू लागला. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.